पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेचा आढावा घेणार। एक जखमी प्रवासी आणि हॉस्टेलच्या जखमी डॉक्टरांशीही संवाद साधणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू, विमानातल्या 242 पैकी 241 जणांचा समावेश, तर एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला। अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। विमानाच्या टेक ऑफ नंतर 50 सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं। विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट होऊन धुराचे लूट। अहमदाबादचं दुर्घटनाग्रस्त विमान कोसळलेल्या हॉस्टेलमधल्या 24 डॉक्टरांचा मृत्यू, 20 जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक, 2 विद्यार्थी अजूनही बेपत्ता। अहमदाबादच्या विमान अपघातात लंडनचा नागरिक रमेश विश्वासकुमार यांचा मृत्यूला चकवा। विमान कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याची रमेश यांची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 9 जणांवर काळाचा घाला। मुख्य वैमानिक सुमित सबरवाल मुंबईचा रहिवासी, तर क्रू मेंबरमधील अपर्णा महाडिक तटकरेंची नातेवाईक, तर बदलापूरच्या दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू। विमान अपघातात पनवेलच्या न्हावा गावातील मैथिली पाटीलचा मृत्यू, तर डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचाही मृत्यू झाल्याची माहिती। दोघीही एअर होस्टेस म्हणून कार्यरत होत्या। विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा। जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार। डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार। विमान दुर्घटनेतले मृतदेह ओळखण्यापलीकडचे मृतांच्या सगळ्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवणार। गृहमंत्री अमित शहांची माहिती। सगळ्या डीएनए चाचण्या अहमदाबादमध्येच करणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अमेरिका रशियाकडून शोक व्यक्त। भारताला सर्वतोपरी मदत करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचं आश्वासन। टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगतदार अवस्थेत। दक्षिण आफ्रिकेला 132 मध्ये गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचीही 7 बाद 73 वरून 8 बाद 144 अशी दारुण अवस्था, पण 218 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी।